तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडला असेल की हा माणूस बबनदादांच्या बरोबर कसा, कारण मागच्या 3 निवडणुका मी दादांच्या विरोधात काम केलंय. आणि नाना तुम्ही जी घटना सांगितली का त्याचं वाटप करायला मीच होतो. ते वास्तव आहे. ह्याचा अर्थ मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही कुठे कमी पडतोय असं नाही, पण तिथल्या लोकांचं जे प्रचंड प्रेम आहे, मग स्थानिक गटबाजीचं राजकारण असेल किंवा गटातटाच्या राजकारणामुळे काही काळ विरोध होत असला तर शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्हाला काही गावात पोलीस एजंटची अडचण आली. आणि आपल्याकडे राजकारणाची एक पद्धत आहे, आम्ही करत होतो. तालुका आपला एक संघ होता, त्यावेळेला कानापूरची माणसं यायची, सरकुली त्यांचा पाठिंबा जाहीर करून घ्यायचा. सरकुलीची माणसं उभ्या आणायची आणि त्यांचा पाठिंबा जाहीर करून घ्यायचा. 25 लोकांची आमची टीमच तयार असायची पाठिंब्याची बाया. आणि मग त्या भागात आम्हाला वातावरण चांगलं आहे, त्या भागात गेले की सांगायचं त्या भागात वातावरण चांगलं आहे. निवडणूक लांब आहे, राजकारणावरती आज बोलणं उचित ठरणार नाही. आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी निवडणुकीमध्ये होतील, त्याचं समर्थपणाने आपण उत्तर देऊ. परंतु लोकांच्या मनामध्ये मनभेद निर्माण करण्याचा काही राजकारणी लोकांच्याकडून प्रयत्न केला जातोय. मतदारसंघ विभागल्यापासून माढा तालुक्यातील जी प्रस्थापित विरोधी मंडळी आहे, तीच मंडळी आज वेगवेगळ्या रूपामध्ये बैठका घेत आहेत. आम्ही एकत्र आलोय म्हणून सांगतायत. मला विश्वास आहे काल भैया नेमका तुम्ही गळ टाकला होता, 4-2 तर तुमच्या हाताला लागले असतील. तुम्ही सांगू नका, आम्हाला पण लागले असतील, मला खात्री. त्यांची अपेक्षा हीच असते की भैयाने किंवा दादाने आम्हाला बोलवून घ्यावं. मला वाटतं भैयानी काल 1-2 बोलवून घेतलं होतं, ते आता पुन्हा दिसणार नाही त्या बैठकीत. अशी करत 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 ज्या वेळेला निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्यावेळेला कुणीच विरोधामध्ये असणार नाही. ही माझ्या 15 वर्षाच्या निवडणुकीचा अनुभव आहे. मगाशी भैया साहेब नानांनी सांगितलं ते तुलना करण्याच्या संदर्भामध्ये 15 वर्ष विरोध केल्यानंतर मी माझं एक काम सार्वजनिक घेऊन दादांच्याकडे गेलो होतो. थोडा भीतीतच गेलो होतो सरपंच साहेब, आणि माझी ओळख करून दिली. दादा म्हणलं मी घोसाळ्याचा सुधाकर कवडे. दादा हसले, मला म्हणजे मी तुला ओळखतोय. नशीब माझं चांगला ओळखतो म्हणजे नाही. काम काय होतं सांग, काम सांगितलं आणि दुसऱ्या मिनिटाला काम झालं. मी विचार केला की अशा पद्धतीने काम करणाऱ्या माणसाच्या सोबत आपल्याला काम करायला काय हरकत आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये ग्लोबल नीतीचा वापर करून साखर कारखानदारीच्या माध्यमातून नानांनी सांगितल्याप्रमाणे चांगला जर मिळत असेल तर ती अभिनंदनीय गोष्ट आहे. पण साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पंढरपूर तालुक्यातल्या किंवा मतदारसंघातल्या 15% लोकांचंच आपण राजकारण करू शकतो असं माझं मत आहे. ज्याला गावात घर नाही, रानात शेत नाही, त्या माणसाला 3.5 मिळाला काय, 4 मिळाला काय, रुपये जास्त मिळाला काय, 2 रुपये जास्त मिळाले काय, आणि तो वर्ग 85% समाजामध्ये आपल्याला दिसतो. एका साखर कारखानदारीतून विठ्ठलच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेच्या 15%चं राजकारण आपण करू शकतो. 85%चं राजकारण करत असताना निश्चितपणे झालेली कामं दादांच्या प्रयत्नामुळे झाले. तुम्ही सांगताय विकास कामांची बोर्ड लावण्याची संकल्पना मी ज्यावेळेला भैयांच्याकडे मांडली त्यावेळेला दादांनी विरोध केला आणि 8 दिवस काम थांबवलं होतं. ते थांबवा काम म्हणजे आपण केलेल्या कामाचा आपण गौरव करायची गरज नाही, पण जे काम केलं ते लोकांच्या समोर राहिलं पाहिजे. आता विरोधकांच्याकडून सुरुवात झाली आहे की हे झालं हे ठीक आहे पण हे राहिलंय, पण जे झालं ते त्यांच्यामुळे झालं आणि भविष्यामध्ये जे राहिलं ते सुद्धा त्यांच्याकडूनच करून घेण्याची जबाबदारी आपल्यामध्ये आहे आणि ते आपण सगळेजण पार पाडूया. काम राजकारण ही न संपणारी गोष्ट आहे. एक रस्ता आज केला तर 5 वर्षानंतर पुन्हा तो रस्ता नव्याने करावा लागणार. वारीवरच्या रस्त्यावरती निधीची काही कमतरता असेल किंवा कमी प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध झाला असेल तर खासगीतून ते रस्ते दुरुस्त करण्याची मोहीम 42 गावामध्ये 2 धडाक्यात सुरू आहे. 300 टिप्परची आपण मागणी केली. विरोधक सांगतील की आता तुम्हाला जर विकास कामं झाली होती
तर वाडी वस्तीवरच्या रस्त्यांचं काय? पण जो काम करतो तो कामच करत राहतो. आपण कारखान्याच्या दरापेक्षा वेगळा विषय आपल्याकडे बोलायचा नसेल तर 85% लोकांच्या समोर आपण कुठला मता घेऊन जाणार आहे ही या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करायला लागणारी गोष्ट आहे. काही लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. दादांच्या मध्ये नानाने सांगितलं, दादांच्या मध्ये आणि भैयांच्या मध्ये आपल्याला फरक वाटतो का? मी पत्रकार मित्र आहेत माझे, मी पण 20-22 वर्ष तुमच्यामध्ये व्यवसाय केलेला. तुलना करत असताना समोरच्या उमेदवाराची आपल्याकडे एक मन आहे, आपण भैयाला संधी देऊया, ते नक्की काम करतील. आणि एखादं काम जर भाऊजी झालं नाही तर आपण सहज म्हणतो तू काय नाही केलं तर तुझा बाप करेल. भविष्यात भैयाकडे एखादं काम राहिलं तर त्यांचा बाप म्हणून ते काम करून घेण्याची जबाबदारी दादा निश्चितपणाने पार पाडतील. ते कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.